की जीवन जगण्याची कला. जीवन म्हणजे एक अमूल्य भेट आहे, पण अनेकदा आपण या भेटीचा आनंद घेण्याऐवजी तक्रारी आणि चिंतांमध्ये वेळ घालवतो. खरा आनंद हा भविष्यात नाही, तर आजच्या वर्तमान क्षणात दडलेला आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला याच वर्तमान क्षणात समाधानी आणि आनंदी राहण्याची कला शिकवते. स्वामी सांगतात, आनंदी रहा, कारण मी आनंदी भक्तांनाच आवडतो. नवे पर्व, आनंद शोधा आणि तो वाढवा. या नव्या पर्वात आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की आनंद मिळवण्यासाठी बाह्य परिस्थिती बदलण्याची गरज नाही, तर आपले मन बदलण्याची गरज आहे. कृतज्ञता, तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी स्वामींचे आभार माना. लहान सहान गोष्टींसाठी कृतज्ञ रहा. ज्याच्या मनात कृतज्ञता असते त्याच्या जीवनात तक्रारींना जागा नसते आणि स्वामींची कृपा आपोआप वाढते. वर्तमान जगा, भूतकाळ विसरा आणि भविष्याची चिंता सोडा. आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण स्वामींचे वरदान मानून उत्साहाने जगा. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचा आनंद द्विगुणित होतो. दुसऱ्याला आनंद द्या, इतरांना मदत करणे, त्यांना हसवणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे, यात सर्वात मोठा आनंद दडलेला आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंद देता तेव्हा तो आनंद अनेक पटीने तुमच्याकडे परत येतो. हीच स्वामींची आनंदी जीवनशैली आहे. चला, आजपासून आपण आनंदी राहण्याचा आणि इतरांना आनंद देण्याचा संकल्प करूया. स्वामींच्या नामाच्या स्मरणाने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण सुखमय करूया. कारण ज्याचे मन नेहमी आनंदी असते त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा नवा आणि सुंदर पर्व असतो. श्री स्वामी समर्थ महाराज, तुमच्या कृपेने माझ्या जीवनात आनंद आणि समाधान कायम राहो.